नमस्कार, मी वैद्य प्रफुल्ल राऊत, श्री विश्वार्पण आयुर्वेद पुणे। आज आपण त्वचारोग या विषयाबद्दल समजून घेणार आहोत। शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा हा आहे। त्वचा हे शरीराचे बाह्य वातावरण, जंतू संसर्ग यापासून संरक्षण करते। तसेच त्वचेमुळे शरीराचे तापमानही संतुलित राखले जाते। या त्वचेवर एक दुर्धर असा सोरियासिस नावाचा आजार उत्पन्न होतो। या आजाराचे स्वरूप म्हणजे यावर चंदेरी असे चट्टे आणि डाग उद्भवतात, ज्यामध्ये खाजही असते। छोट्या पुटकळ्या ते मोठमोठाले चट्टे व त्यावर खवले उत्पन्न होऊन अत्यंत असे तीव्र स्वरूप आपल्याला त्याचे बघायला मिळू शकते। शरीराला विद्रुपता असल्यामुळे रुग्णाचे मानसिक संतुलनही बिघडलेले व्यवहारात बघायला मिळते। सोरियासिस हा गुडघे, कोपर व केसांमधील कोंडा अशा स्वरूपातही बघायला मिळतो। छोट्या स्वरूपातील डाग, खवलीयुक्त असलेली त्वचा, उंचवटे यापासून सुरुवात होते व ते वाढत जातो व तो महिन्यानुमहिनेही शरीराला त्रासदायक ठरू शकतो। त्याचे अंतर्गत अवयव जसे मांसपेशी व हाडांवरही तसेच सांध्यांवरही त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो। ज्यावेळी हा संधिवात ह्या स्वरूपामध्ये त्रास द्यायला लागतो, तो गंभीर स्वरूपाचा सोरियाटिक आर्थरायटिस या प्रकारामध्ये मोडतो व तो बरा होणे जरा अवघड असते। आयुर्वेदीय विचार हा खूप फलदायी आणि या आजारापासून बरा करणारा आहे। सोरियासिस हा खूप गंभीर स्वरूप धारण केलेला असला तरीही आयुर्वेदीय पद्धतीने त्याला बरे करता येऊ शकते। त्याकरिता औषध योजना, काही विशेष पंचकर्म उपचार, अगद चिकित्सा व आहाराचे नियोजन, मानसोपचार या सर्व गोष्टींचा एकत्रित वापर करून सोरियासिस पूर्णपणे बरा होऊ शकतो। आहारामध्ये हलका व सुपाच्य आहार असा करावा। जंक फूड, ब्रेड, बिस्किट विरुद्ध अन्न, दूध, मासे व शिकरण अशा प्रकारे खाऊ नये। यामध्ये गहू, ज्वारी, नाचणी याचा समावेश करावा। विविध फळभाज्या व काही पालेभाज्यांचा अंतर्भाव असावा। सॅलड व ताज्या तुपातील केलेले अन्न प्रकार हे सोरियासिसला पथ्य म्हणून आपण वापरू शकतो। सोरियासिसच्या रुग्णांनी नियमित स्वच्छता राखली पाहिजे। मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी मेडिटेशन, ध्यान धारणा केली गेली पाहिजे। आनंदी जीवनशैलीचा अंतर्भाव केला पाहिजे। त्यामध्ये आपण अशा प्रकारे मानसिक संतुलन राखून आजाराचं स्वरूप गंभीर होण्यापासून वाचवू शकतो। स्वच्छता राखत असताना अंथरूण पांघरूण हे स्वच्छ असावे। रुग्णाला जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी। आयुर्वेदामध्ये सोरियासिस करिता उत्तम असा औषधोपचार उपलब्ध आहे। यामध्ये शमन उपचार व शोधन उपचार केला जातो। शमन चिकित्सेपैकी आरोग्यवर्धिनी योग, पंचतिक्त कषाय, मानसमित्रवटक इत्यादींचा वापर केला जातो। दूषी विषारी अगद व अगद स्नान, विशेष असे उबटन व प्रतिसारण वापरले जाते। तसेच शोधन उपचारांमध्ये पंचकर्मांपैकी विरेचन व बस्तीचा वापर विशेष केला जातो। शिरोधारा ही आपल्याला खूप उत्तम असे रिझल्ट्स देते। शिरोधारेमध्ये तक्रधारेचा मुख्यतः वापर केला जातो। बस्ती चिकित्सेमध्ये मुस्तादी यापन बस्ती व काही क्षीर बस्तींचा वापर आपण करतो। हा आजार पूर्णपणे बरा झाल्यानंतर
अपुनर्भव म्हणजे पुन्हा उत्पन्न होऊ नये म्हणून रसायन चिकित्सा दिली जाते. त्यामध्ये रुग्णाला काही विशिष्ट औषधांचे च्यवनप्राश प्रमाणे घेण्यासारखे रसायन औषध आपण देतो. त्याचा परिणामही उत्तम आरोग्य राखण्यासाठी होतो. सोरियासिस करता विशेष उपचारांतर्गत म्हणजेच प्लांट स्टेम सेल थेरपीचा वापर आपण करतो. वनस्पतींचे जे अर्क आहेत किंवा स्वरस आहेत त्याचा अंतर्भाव चिकित्सेमध्ये केला जातो व त्यामुळे सोरियासिसमध्ये उत्तम पद्धतीने आपल्याला बरे होण्यास मदत होते. सोरियासिसमध्ये अशा प्रकारे उत्तमोत्तम उपचार आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. धन्यवाद.